नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला वर्षकेतू राजांची कथा सांगणार आहे. वर्षकेतू राजा कसा होता? खूप महान होता, कीर्तिमान होता, तेजस्वी होता, विद्याकौशल्य होता. परंतु राजाला आपल्या प्रजेला आपल्या पुत्रासारखा सांभाळ करत होता. पण त्याला काय होतं? पुत्रप्राप्ती होती. त्याच्यामुळे राजा उदास राहत होता. आणि मग एक दिवस असा झाला, राजा उदास झाला. मला पुत्र नाही, एवढं राज्य आहे, काय करावं चा चिंता करत असताना अंगिरा ऋषीची प्राप्ती झाली आणि नारद मुनी घरी आले. साधू संत येती घरा, तुझी दिवाळी दसरा. मग राजानं प्रणाम केला, आसन टाकलं आणि पूजा केली. त्यावेळेस त्यांच्या आशीर्वादाने मग मला पुत्र प्राप्ती नाही म्हणून सांगितल्यावर त्यांनी मंत्र दिला राजाला आणि तिच्या प्राप्तीनं पुत्र झाला. राजाला पुत्र झाला. पण असं झालं की राजाला अनेक बायका होत्या, अनेक राण्या होत्या. जी आवडती राणी होती तिला नाही झालं, जी ना आवडती राणी होती तिला पुत्रप्राप्ती झाली. राजाला काय आवडतीला झालं काय, न आवडतीला झालं का, सगळ्या प्रजालाच असणारं पुत्रासारखं प्रेम करत होता हा राजा. परंतु काय झालं, न आवडती राणीला झाल्यामुळं जी आवडती राणी होती तिला खूप असणार वाईट वाटू लागलं. आणि मग मला विचार केला, मला झालेलं नाही तर ह्याला आपण काय करायचं, विष पाजवायचं म्हणून ठरवलं. आणि पुत्र राजा आनंदीमध्ये झाला, प्रजेला दान धर्म करू लागला. आणि त्या दिवशी 5 दिवस पाचवी पूजन, त्या दिवशी दाशीच्या हस्ते त्या ठिकाणी काय केलं तर राणीनं विष पाजल्यानंतर बाळ एकाकी झोपल्या ठिकाणी मृत्युमुखी पडलं. बाळ पडलं म्हणून सगळीकडे मग राजवाड्यामध्ये बातमी समजली, राजाला समजली. अत्यंत वाईट वाटू लागलं राजाला. आणि ही बातमी मग अंगिरा ऋषीला समजली. अंगिरा ऋषी म्हणू लागले, मी असणारा मंत्र दिलेला आहे आणि ह्या मंत्रापासून झालेला आहे, ह्याला कसं काय नाव द्यायचं. तिने मंत्राच्या द्वारा हिला उठवतो, या ठिकाणी उठवतो म्हणले. आणि नारद मुनीने आणि अंगिरा ऋषीने मंत्र टाकून आपल्या प्राणशक्ती त्या ठिकाणी लावली, पणाला लावली आणि त्या ठिकाणी मुलाला उठवलं. मुलाला उठवल्यावर राजाला खूप आनंद झाला. जो मृत्युमुखी मुलगा पडलेला होता, 5 दिवसाचं बाळ होतं, हे पडल्यानंतर आहे आनंद झाला. पण मूल बोलू लागलं, जोही प्राणी जन्माला येतो तो मरण पावतो. मग माझा मृत्यू झालेला आहे, जन्म बी झाला, मृत्यू बी झाला, आणि मला कशाला ह्या फेऱ्यामध्ये पाडलात, मला कशाला उठवलात, आणि मला काही जन्म नाही, मला मृत्युमुखी मी पडलेला, मला काय करायचं आहे, वैकुंठ लोकाची प्राप्ती करायची आहे, मला इथं राहायचं नाही आता म्हणून असताना पुन्हा मुलगा बोलला आणि मृत्युमुखी पडला. राजाला विचार पडला, हा जन्मलेला मूल एवढं छान बोलला आणि मी तर राजा आहे, मी कधीही नामस्मरण केलेलं नाही, आणि आता देवाची कशी प्राप्ती करावी. म्हणून तो अंगिरा ऋषीला शरण गेला. अंगिरा ऋषीने मंत्र दिले आणि 7 दिवस राजा ह्या मंत्राचा तू काय कर, रात्र दिवस जप कर, ध्यान कर, श्रीहरीचं स्मरण कर, त्या ठिकाणी तुला प्राप्ती होईल असा आशीर्वाद दिला नारद मुनी. आणि अंगिरा ऋषीचं गमन झालं. मग राजानं पाणीही पिले नाही, अन्नही खाल्लं नाही, आणि देवाची प्राप्ती करण्याचं त्यांना वेळ लागलं. आणि या संसारामध्ये काहीच नाही. हा संसार म्हणजे एक त्या ठिकाणचं काय आहे तर असणारा हा संसार किती मोठा आहे, सागराहून मोठा आहे, पण काही उपयोग नाही. आपण ह्या संसारात एवढी खटपट करतो, एवढी खटाटोप करतो, पण ही सगळी व्यर्थ आहे. ह्या परमेश्वराचं नामस्मरण केल्याशिवाय इथं काहीच होणार नाही. म्हणून ध्यास लागला आणि रात्र दिवस तो 7 दिवस नामस्मरण करू लागला. आणि एकदम त्याला शेषाची प्राप्ती झाली. शेष नारायण दिसू लागला त्या ठिकाणी. आणि मग म्हणले, कैलास आपण आता वैकुंठाला गेलं पाहिजे. विमान बोलवलं राजानं आणि नारद मुनीला घेतलं सोबत आणि वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्यानंतर शेष दिसू लागले, पण परमेश्वर दिसना गेले. मग परमेश्वराचं ध्यान केलं, नामस्मरण केलं, चिंतन केलं, आणि मग परमेश्वराची प्राप्ती झाली. परमेश्वर दिसू लागले, बोलू लागले. आणि मग कृष्ण भगवंताने येण्याचं कारण विचारलं आणि आशीर्वाद दिला, तू कुठेही गेलास, कुणेही योनीमध्ये तुझा जन्म झाला तर तू मला विसरणार नाहीस, सदाही मी तुझ्या सोबत राहीन, अशा प्रकारे म्हणून आशीर्वाद दिला. आणि मग त्या ठिकाणून विमान घेऊन ज्यावेळेस निघाले, आणि निघाल्यानंतर त्यांना मधीच वाटलं की आपण काय करावं तर कैलासाला जावं आणि कैलासाला जाऊन महादेवाचं दर्शन घ्यावं. असं म्हणून त्यांचं विमान कैलासाकडे वळलं. कैलासाकडे वळल्यानंतर काय झालं की महादेव आणि पार्वती, ऋषीगण सोबत आहे, कार्तिक स्वामी आहे, गणपती आहे, नंदी आहे, भूतगण आहेत एका साईडला, शिवगण आहेत, अशा प्रकारे सर्वजण त्या ठिकाणी बसलेले आहेत. पार्वती माता मांडीवर बसलेल्या आहेत. आणि मग
नामस्मरण अनेक गोष्टी कोण तर शिव सांगू लागलेले आहेत. महादेव सांगत असताना यांचं विमान तिथे गेलं आणि गेल्यानंतर ह्यांना वाईट वाटलं की एवढे असणारे दौम्य ऋषी आहेत, ते वशिष्ठ आहेत, एवढे महान ऋषी इथं बसलेले आहेत, नंदी आहे, कार्तिक स्वामी आहे, एवढे यांचं असताना ह्यांना नामस्मरण कृष्ण भगवंताच्या चिंतन करते, त्यांचं एवढे महान हे महादेव आहेत आणि पार्वतीला मांडीवर घेऊन बसलेत. म्हणून तुम्ही एवढे महान आहात आणि पार्वती मातेला मांडीवर घेतला, तुम्हाला लाज तरी कशी काय वाटत नाही. असं म्हणल्यानंतर काय झालं तर महादेव हसू लागले, पण ती पार्वतीला सहन झालेलं नाही. पार्वतीनं गप्प बसून शांतपणे सर्व श्रवण केलं, ऐकले आणि मग नंतर शाप दिली. तू काय करशील तर राक्षस योनीमध्ये जाऊन पडशील. अशा प्रकारे श्राप दिल्यानंतर नमस्कार केला शांततेने आणि मग पार्वतीला नमस्कार करून बोलाले, माते माझं चुकलं, मी तुला हे बोलायला नको होतं अशा गोष्टी, पण मी बोललो. पर तू मला शाप दिलीस, तुझा शाप मला मान्य आहे. मी हात जोडून तुझ्या शापाची मी श्रवण करतो, मी तुझा शाप स्वीकारतो म्हणले. आणि मग असं म्हणून निघाल्यानंतर पुन्हा कृष्ण भगवंताचं नामस्मरण करून विमानामध्ये बसले. जाऊ लागल्यानंतर काय झालं तर महादेवाने सांगितलं, पार्वती बघ, योगी लोक कसे असते, जे नामस्मरण करते, जे श्रीहरीला शरण गेलेले आहेत, जे श्रीहरीपुरी नतमस्तक झालेत, जे भक्तिभावानं आणि शुद्धनं जे परमेश्वराला भजतेत, ते परमेश्वरच्या जवळ आहेत. तू शाप जरी दिलीस तर तिचा शाप त्यांनी स्वीकार केला, मान्य आहे म्हणले. मला मी पुण्या जर जन्माला योनीमध्ये गेलो तर मला कृष्ण भगवान माझ्या सोबत आहेत, मला भीतीचं काही कारण नाही. माते तुमचा शाप मला मंजूर आहे. अशा प्रकारे बोलले निघाले. म्हणून माते तू पार्वती शाप द्यायला नको होता अशा माणसांना, असं बोलू लागले. आणि मग त्यांचा जन्म कृष्ण भगवंतांनी दिलेल्या आशीर्वादामुळं वतस्त्र नावाच्या राक्षसाच्या योनीमध्ये झाला. पण कृष्ण भगवंताची त्यांना प्राप्ती झाली आणि नामस्मरणातून त्यांनी मुक्त झाले. नामस्मरण करत योग गीतेला वैकुंठाला त्यांची प्राप्ती झाली.